ओके दॅट्स इट. आता लास्ट चान्स उरलाय आपल्याकडे आणि हा लास्ट चान्स जर का वर्क नाही ना झाला प्रभास तर होणार. वीणाच्या बाबांना कन्व्हिन्स करण्याची आयडिया आपल्याला मिळाली ना तर नक्की वर्क होणार. प्रभास माझ्याकडे ना एक भन्नाट आयडिया आहे. अगं मग सांग ना पटकन. थांब तर राहू दे. मला एक सांग, ते संगमनेरचं विठ्ठल मंदिर वीणाच्या बाबांचं आहे ना? हो. आपण जर तिथे महाप्रसाद ठेवला तर म्हणजे ते आपल्यावर इम्प्रेस होतील ना आणि वीणाला परवानगी देतील. नाही 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 लुक ब्रो, आता मला वाटतंय की आपल्याला त्याच डिव्हाइसचा वापर करावा लागणार आहे ज्याच्या जीवावर अख्खी दुनिया चालते आणि ज्याच्याबद्दल मी तुला नेहमी सांगत असतो. यू आर इम्पॉसिबल. अजय, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की एका सज्जन आणि माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या माणसाला मी विकत येऊ? नाही 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 तू नाही, पण तुझी आत्या तर घेऊ शकते ना. अजय यार, कम ऑन, थिंक अबाउट इट. ओके, तुझ्या आत्याकडून जर आपण त्या देवळाला जर काही देणगी डोनेशन जर का दिलं आणि आपण परमिशन मागितली, कूल सोल्युशन मस्त आहे. या प्रभास, मला नाही पटत आहे. जर का ते देवाचे सच्चे भक्त असतील ना तर त्यांना लगेच कळणार यार आणि ते कधीच हो म्हणणार नाहीत. करेक्ट आहे अंकल, मलाही हेच वाटतं. ए प्रभास, आपण जर समोरून जाऊन वीणाच्या बाबांना सगळं स्पष्टपणे खरं खरं सांगितलं तर म्हणजे आपण सगळेच जाऊ आणि बोलू ना त्यांच्याशी. अगं काही काय बोलतेस? हा, ते आपल्याला उभं तरी करतील का? काही काय नीर डोसा? हा, तेच ते रे, नीर डोसा म्हणजे उभा डोसा. ए ऐक ना प्रभास, जर आपण संगमनेरच्या पेपर मध्ये ऍड दिली की आम्हाला एक फिमेल सिंगर हवी आहे जी देवळात गाते आणि आम्ही तिला फेमस करू आणि रियालिटी शो मध्ये गाण्याचा चान्स ही देऊ तर? ए कॅश, तू एवढी स्टुपिड कशी आहेस ग? ए मी स्टुपिड नाहीये, तू इडियट आहेस. ओके, तुझ्यापेक्षा ना बेटर आयडिया होती माझी. कळलं? काय idea? सगळं काय खरं idea? खरं काय आपण idea? सांगून टाकलं. ए, मी जर ऐकून तुला आपलं आपलं शांतपणे बोला का? आपण शांतपणे बोला का? यार गाईज शांत व्हा ना यार, शांत व्हा. हा असला आरडाओरडा करून काही फायदा होणार नाहीये. आपण जरा शांतपणे विचार करूया. हॅलो. हाय चिन्मयी, मी प्रभास बोलतोय. हाय प्रभास, अरे वीणा हो म्हणाली का तुला? नाही ना ग, आता ना सगळं वीणाच्या बाबांवर येऊन अडकलंय. म्हणजे तिच्या बाबांनी परमिशन दिली ना की सगळं सॉर्ट होईल बघ. मग तर खूप कठीण आहे रे. नाही बाबांना ओळखत, त्यांना हा सगळा प्रकार ना बिलकुल नाही पटणार. आय नो, पण अगं काहीतरी मार्ग तर काढावा लागेलच ना. त्यासाठीच मी तुला कॉल केला होता. म्हणजे चिन्मयी ऐक ना, मला तुझी मदत हवी होती. मी नाही 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 प्रभास, बाबांच्या बाबतीत मी नाही रे. बाबा मलाच ओरडतील. चिन्मयी अगं असं नको ना म्हणूस, म्हणजे ऐक तरी माझं. नाही नाही, मला काय ऐकून पण नाही घ्यायचंय तुझं. चिन्मयी, तुला वीणाची शपथ आहे. हे बघ चिन्मयी, तू वीणाच्या बाबांना ना खूप चांगलं ओळखतेस, त्यामुळे मला फक्त तुझ्याकडून एवढंच जाणून घ्यायचंय, आम्ही असं काय केलं तर तिचे बाबा परमिशन देतील? प्रभास नाही रे, मला असं पटकन काही उपाय नाही आठवत आहे. खरंच सॉरी. चिन्मयी अगं मग हा प्रश्न कसा सुटेल? प्रभास एक सांगू? हो बोल ना. म्हणजे तुम्हा शहरातल्या लोकांना हे पटेल की नाही माहित नाही, पण आम्हाला असे न सुटणारे प्रश्न पडले ना की आम्ही सरळ जाऊन पांडुरंगाला गाठतो. अगदी त्याच्या चरणींना नतमस्तक होतो आम्ही. आमच्या मनात जे काही आहे ना ते त्याला सगळं सांगून टाकतो. त्याच्याकडे ना सगळ्या प्रश्नांची अरे उत्तरं असतात. खरंच? अरे म्हणजे काय, अगदीच. उगाच नाही त्याला प्रति पंढरपूर म्हणत. आमचं विठ्ठल मंदिर ना जागरूक देवस्थान आहे. तू फक्त मनापासून त्याला तुझी अडचण सांग, तो तुला नक्की मार्ग दाखवेल. आता उद्या सकाळी सकाळी संगमनेर गाठायचं. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपण? मी प्रभास आणि हे माझे साथीदार. माझ्या मेलीचं नशीबच फुटकं. ही सगळी कामं ना मलाच करावी लागतात. दादाला भेटायला कोणी मंडळी आली आहेत वाटतं. आता ह्यांच्या नाश्ता पाण्याचं मलाच बघायला लागेल. दुष्काळात 13वा महिना. शी, ही मंडळी जाईपर्यंत जर मी घरीच गेले नाही तर. आमचं एक भजनी मंडळ आहे. आम्हाला रघुनाथराव अभ्यंकर यांना भेटायचं होतं. मीच रघुनाथ अभ्यंकर. या, सरस्वती सदनामध्ये तुमचं स्वागत आहे. या ना, या आत या. या. म्हणूनच हा वारसा पुढे पण चालत राहावा यासाठी आम्ही आमच्याकडून एक छोटासा प्रयत्न करत असतो. वा वा वा, खूप अभ्यास आहे तुमचा. फार चांगला व्यासंग आहे. बरं, तुमच्या भजनी मंडळाचं नाव काय म्हणाला? आता नाही, म्हणजे काय आहे की आमच्या इथे सुद्धा देवळामध्ये भजनाचे कार्यक्रम असतात, तेव्हा बोलवता येईल तुम्हाला. तुमच्या भजनी मंडळाला नाव नाहीये का? असं कसं होईल? आहे ना, छान नाव आहे. संगीत मंथन. संगीत मंथन. संगीत मंथन नाव आहे आमच्या भजनी मंडळाचं. संगीत मंथन. चांगलं नाव आहे. मंथनातूनच ती ही सगळी रत्न निघाली ना. नाव लक्षात ठेवेन मी. आणि काही भजनाचा कार्यक्रम वगैरे असेल तर नक्की बोलवेन. हा, नक्की बोलवा. आम्ही आवर्जून येऊ. आम्हाला काय, विठ्ठलाची भक्ती आणि संगीताचा प्रसार हे एवढंच तर करायचं. रघुनाथराव, आणखीन एक बोलायचंय तुमच्याशी. बोला ना. नाही म्हणजे जिथे आमचा कार्यक्रम होता तिथे तुमच्या मुलीबद्दल ऐकलं आम्ही. अगदी दैवी आवाज आहे असं आम्हाला समजलं. अहो, सगळी पांडुरंगाची कृपा. त्यानंच सगळं दिलेलं आहे आणि त्याच्यासाठीच आहे हे सगळं. आणि आमचा विठ्ठल सुद्धा आमच्या वीणाकडून त्याची स्तुती करून घेतो. वा. पण तुम्हाला सांगतो, आमच्या वीणाचा आवाज इतका मधुर आहे ना, पण ती सुद्धा विठ्ठलाचं भजन, कीर्तन आणि आरती एवढंच गाते. आणि यापुढे असंच गात राहणार. सो वीणा येणार नाहीये बँड मध्ये आणि आत्ता सटकता येईल. आधीच या असल्या कपड्यांमध्ये ना अनकम्फर्टेबल फील होतंय. आता लगेच जाऊन चेंज करेन मी. वाव, थँक गॉड देवा, थँक गॉड. अरे आता काहीच होऊ शकत नाहीये. लाईक इट्स ओव्हर. काय काही झालंय का? ताई, ते मी काल तुला उलटून बोलले ना, त्यासाठी सॉरी. खरंच सॉरी. पण मी ठरवलंय आता मी एकदम शहाण्या मुलीसारखी वागणार आहे. प्रॉमिस. उर्मी, तुझं काही काम आहे का माझ्याकडे? अगं नाही, मी खरंच खूप मनापासून बोलते. म्हणजे बघ ना, दादा बाबांनी ना मला चहा ठेवायला सांगितलंय. पाहुणे आलेत ना बाहेर. मी ठेवणारच आहे चहा त्यांच्यासाठी. थोडीशी मदत हवी होती. करशील? चल. थँक्यू. सॉरी 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 सॉरी. तसं बरं ऐक, कोण पाहुणे आलेत? नाही म्हणजे गावातलेच आहेत की बाहेर गावचे?
चहा ठेवूया ना आपण. चहा करता करता बोलू. चल 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 चल. सावकाश हं? आणि तसं असेल तर ते प्रत्येक विठ्ठल भक्ताला झालं पाहिजे. तो आवाज थेट हृदयाला भिडणारा असेल तर तो प्रत्येक विठ्ठल भक्ताच्या हृदयाला भिडायला हवा. त्या आवाजातल्या सच्चेपणाची प्रचिती प्रत्येकाला अनुभवता यायला हवी. नाही, तुमच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे. वीणाचा आवाज सगळ्या भक्तांपर्यंत पोहोचावा अशी माझीही इच्छा आहे. पण खरं सांगू का, अजूनही मन होत नाही हो. काय एकुलती एक मुलगी आहे, आई विना वाढलेली. हल्ली आपण बाहेर ऐकतो काय काय मुलीच्या बाबतीत काय घडतं. त्यामुळे मला जरा भीती वाटते इतकंच. आणि आमची वीणा तशी फार साधी आहे हो. रघुनाथराव, अहो आमच्या मंडळात एकूण 3 मुली आहेत आणि त्या अगदी मला बहिणीसारख्या आहेत. आता अजून एका बहिणीची भर पडेल काय? हा? आणि तुमची मुलगी वीणा मला बहिणीसारखी असेल. तिला कोणताही त्रास होणार नाही याची जबाबदारी मी घेतो. रघुनाथराव, मी विनंती करतो तुम्हाला, नाही म्हणू नका. आम्हाला संगीताचा प्रसार अजून खूप ठिकाणी करायचा आहे आणि त्या बाबतीत आम्ही सगळेच प्रचंड मेहनती, शिस्तबद्ध आहोत. आम्ही उथळपणे काहीच करत नाही. आम्ही प्रत्येक कार्यक्रमाची पूर्वतयारी करतो, तालीम करतो, रियाज करतो आणि त्यासाठी आम्ही एक जागा सुद्धा घेतली. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की आम्ही उगाचच काहीतरी करत असतो. आणि राहिला वीणाच्या सहभागाचा प्रश्न, तर हे सगळं केल्याने आमच्या इतकंच तिला सुद्धा प्रसन्न वाटेल याची मला खात्री आहे रघुनाथराव. वीणा, अरे दादा मामा, काही हवं होतं का? मी आणते ना. अगं नाही, तुझ्याकडे आता काही काम नाहीये. वीणाच हवी आहे मला इथे. अरे ती वीणा, वीणा. हा बाबा. वीणा, हे प्रभास आणि ही त्यांची सगळी सहकारी मंडळी आहे. यांचे एक भजनी मंडळ आहे. बेधून नवून जगासमोर गावा असं मला मनापासून वाटतं. तू माझ्या बँड मध्ये गाशील. संगीत मंथन. तर यांची अशी इच्छा आहे की तू त्यांच्या या भजनी मंडळामध्ये सहभागी व्हावंस. तुझ्या बाबांनीच होकार दिला तर? माझी काहीही हरकत नाही. पण अंतिम निर्णय तुझा असेल. वीणा, आतापर्यंत मी खूप भजनी मंडळी बघितली, पण इतक्या लहान वयामध्ये या भजनाची गोडी लागणं आणि या सगळ्या तरुणांनी त्यामध्ये सहभागी होणं खरंच कौतुकास्पद आहे. आणि अध्यात्माचा चांगला व्यासंग आहे त्यांना. म्हणजे देवाच्या सेवेमध्ये असं वाहून घेणं माझ्या मनाला फार भावलं. गुरुजी, अरे देसाई, या ना, या आत या. गुरुजी, देवळात लोक वाट बघतायत. येत आहे ना? उशीर झालाय नाही का? ठीक आहे, तुम्ही पुढे व्हा, मी आलो. माफ करा, मला जरा जावं लागणार आहे. काय आमची मंडळी सगळी तिकडे खोळंबली आहेत देवळामध्ये माझ्यासाठी. पण तुमचं बोलणं चालू आहे.
हा. आणि माझी एक इच्छा आहे, म्हणजे विनंती समजा हवी तर, पण जर वीणाने तुमच्या ह्या भजनाच्या कार्यक्रमामध्ये गायला होकार दिला तर हा तुमचा भजनाचा कार्यक्रम एकदा आमच्या देवळामध्ये करा. मी तुला म्हटलं होतं ना, मी तुझ्या बाबांचं मत बदलणार. माफ करा, पण मी नाही सामील होणार आहे तुमच्या बँडमध्ये. कारण तुम्ही खोटं बोलून माझ्या बाबांचं मन जिंकलं. त्या विषयावर सतत चर्चा करून मला माझा वेळ वाया घालवायचा नाही. त्यामुळे तुम्ही गेलात तरी चालेल. 3 दिवस मी तुझी वाट बघली. या 3 दिवसात जर तू रिहर्सलला आली नाहीस तर त्यानंतर मी पुन्हा कधी तुला भेटणार नाही. तुझ्या आवाजाला विसरून जा कायमचा. ताई, प्रभास गेला? गेला. असं कसं गेला? मी त्याला सांगितलं होतं ना जाताना भेटून जा. उर्मी, मला नाही माहित आणि मला नाही फरक पडत. पण मला पडतो ना ताई. असं कसं जाऊ दिलंस तू त्याला ग? ताई ग, ताई माझी गुरु. थँक्यू. मी काय केलं आता? रक्षण कोणाचं? माझं. अगं म्हणजे बघ ना, प्रभास माझ्यावर इतकोसा एवढूसाच रागवलाय आणि ऐकवतोय केवढं? एवढं. तू आज माझ्या बाजूने बोललीस ना, ऐकवलंस त्याला. भारी वाटलं जाऊन ताई. ही ताई, मी गेल्यानंतर तो काही बोलला माझ्याबद्दल? हा सांग ना. बोलला असेल तो. चिका चिका, तू नंतर या, आम्ही जरा प्रायव्हेट बोलतोय. ओके? मी अगं तू सांग ना, तू विसरली नाही बोलला उर्मी. अगं मंदिराबाहेर ना एक लाल कलरची मला गाडी दिसली. प्रभासच्या गाडीचा कलर लाल. लाल कलर. लाल. उर्मी, वीणा, तू प्रभासला हे जे काही बोललीस ते तुला बरोबर वाटतंय? शिखा ग, काय बोलतेस तू? खोटं बोलणाऱ्या माणसाला त्याच्या चुकीची जाणीव नाही करून दिली तर ते त्याच्या खोटं बोलण्याचं समर्थन केल्यासारखं. आणि तो अगं, तो बाबांशी खोटं बोललाय, जे मला अजिबात नाही पटलं. वीणा, मला मान्य आहे की प्रभास खोटं बोलला, पण तो मुलगा खोटारडा नाहीये. आणि त्याने हे जे काही केलंय ना, त्यामागे त्याचा हेतू स्वच्छ होता आणि तू नकार दिलास म्हणून त्याने हे सगळं केलं ना. अगं, पण हे असं कोण करतं? आणि मुळात मला कळत नाहीये त्याच्या डोक्यात ही असली थिल्लर कल्पना आली कुठून? वीणा, तुझ्यासाठी ती थिल्लर असेल ग, पण त्याच्यासाठी ती गरजेची होती. आणि एक खरं सांगू का, हे ना तुझ्या सख्यानेच त्याला सुचवलंय. म्हणजे एवढ्या साध्या माणसाचं शैलेजाकडे काय काम असेल? पैशाचे व्यवहार का आणखीन काही? नमस्कार. बसा 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 बसा. मी शैलेश सदावर्ते, शैलजाचा भाऊ. आपण? मी मनोहर जोगळेकर. शैलाकडे नक्की काय काम आहे तुमचं? वाट चुकायची सवय असते काही लोकांना. चुकले असतील वाट. आपली काही मीटिंगची अपॉइंटमेंट वगैरे नव्हती, राईट? आपण हे आहेत कोण? व्यवसाय आणि बँकर आहेत. खात्यांची खूप काळजी घेतात. कुठली बँक आणि आपलं कुठलं खातं आहे का यांच्याकडे? होतं, पण कोणतंही कारण न देता कायमचं बंद केलं त्यांनी. मी तुला जुन्या सप्लायर्सची लिस्ट मेल करते. त्यांना आजच्या आज गुड बाय करायचं. का पण म्हणजे इतकी काय घाई आहे शैला? वेळ निघून गेल्यावर कृती करण्यात काहीच अर्थ नसतो. अगं पण आपले जुने सप्लायर आहेत ते, त्यांना वाईट वाटेल ना. समोरच्याला काय वाटेल
याचा विचार न करता राहणारी माणसंच सुखी आणि समाधानी राहू शकतात. हा धडा मला तरुणपणी शिकायला मिळाला आणि तेव्हापासून फक्त स्वतःच्या फायद्याचा आणि पैशाचा विचार करते. मी सांगितलेलं कळलं? हो हो. शैले, आम्हाला जरा एक्झिबिशनला जायचं होतं. नको त्या गोष्टी मागे वेळ वाया घालवू नये एवढं सुद्धा समजत नाही तुम्हाला? मिळाली तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर? काय? हो 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 हो. 1 मिनिट, हे घेऊन जा. काही नाही मामी, आत्या ते डॉक्टरांनी काही व्यायाम दिलेत ते करते. खूप दुखतंय का? खूप दुखतंय. बंद कर गं ही नाटकं. दुपारी देवळात गेलीस तेव्हा बरं पाय नाही दुखला तुझा. चांगली उड्या मारत गेलीस की. घरातलं काही जरा काम सांगितलं की लगेच पाय दुखतो तुझा. मामी आत्या, अगं खरंच पाय दुखतोय माझा. गप ग. तू खोटी आणि तुझी ही दुखणी त्याही पेक्षा खोटी. मम्मी ऐक ना, अगं वीणाताईच्या पायाला जशी आरामाची गरज आहे ना, तशी तुझ्या तोंडाला सुद्धा आहे. उर्मी, मम्मी किती बोलशील अगं? तुला स्वतःला कंटाळा येत नाही का? बडबड 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 बडबड. उर्मे, खूप बोलीस हा, मुस्काट फोडेन. हे बघ मम्मी, हे 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 असंच ह्याचाच राग येतो मला. सतत आपली आरेरावी, दादागिरी. प्रेमाने बोलून सुद्धा ना कामं होतात मम्मी. उर्मे, मामी अगं बरी आहेस ना तू? तापात बोलत नाहीयेस ना? ठणठणीत आहे मी. हा, पण कधी जर ताप आलाच किंवा आजारी पडलेच ना, तर बहुतेक उपाशी राहिल्यामुळे असेल. त्यामुळे जा आणि माझ्यासाठी खायला आण जा. प्रभासचा काही फोन मेसेज माझ्यासाठी? ऍक्च्युली ना माझा फोन डेड झालाय. मला खात्री आहे तो नक्की मला कॉल ट्राय करत असेल. तुला आलाय का? उर्मी ऐक ना, पहिली गोष्ट म्हणजे मला प्रभासचा फोन आलेला नाहीये. आणि दुसरी गोष्ट, तुझ्या या स्वप्नांच्या दुनियेत ना पहिल्यांदा बाहेर ये. आणि 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 जरा भानावर ये ना, वास्तवात जग. उर्मी, अगं जी गोष्ट आपली नाही होऊ शकणार आहे त्याच्या मागे आपला वेळ आणि आयुष्यातली महत्वाची वर्ष का वाया घालवतेस? हे बघ, मी तुला याआधी सांगितले आणि परत एकदा सांगते, मामाला आणि मामी आत्याला तुझं कौतुक वाटेल, अभिमान वाटेल असं काहीतरी कर. मला तुझं कौतुक वाटेल, अभिमान वाटेल असं तू काहीतरी कर ना. प्रभासच्या बँड मध्ये जॉईन व्हायला हो म्हण ना ग प्लीज. त्या एका गोष्टीमुळे ना बऱ्याच गोष्टी सुधारतील. बऱ्याच म्हणजे? सगळ्यात आधी मी. बघ ना, मी आता किती शहाण्या मुलीसारखी वागतेय. तू जर हो म्हणालीस ना तर मी अजून शहाण्यासारखी वागेन, प्रॉमिस. वीणाताई बघ ना, म्हणजे मला कळत नाहीये तुला कसं सांगू, पण गेले काही दिवस ना आपल्या स्वभावांची अदलाबदल झाली. म्हणजे माझा जो मूळचा स्वभाव आहे हट्टी, तशी तू वागायला लागलीयस. तो तुझा स्वभाव झालाय. ताई. हॅलो वीणा. मिकी यार, मिकी नको ना, नको ना. मिकी तू गेलीस. मी उशी मारली. दे फोन. लांब राहा, लांब राहा. मम्मी गप गप. मिकी दे. हॅलो, बोल ना वीणा, बोल. यार मिकी नको ना यार, का तू अशी करतेस? हॅलो. तू गेलीस. रेस्टलेस होतोयस मग तू. दे ना फोन मिकी. अरे मस्करी करते, कोणी नाहीये, कोणी नाहीये. तू मस्करी करत होतीस? तू माझी मस्करी करत होतीस? ते सोड, वीणाकडे म्हणजे काय वीणाचा चाललंय? फोन- एवढा का रेस्टलेस झाला? सांग. मिकी दे फोन, दे. सांग पटकन, सांग. मी फोन नाही देणार, सांग. मिकी तू मला फोन देतेस की नाही? नाही वीणा, तुझं आणि वीणाचं काय चाललंय? एवढा का रेस्टलेस होतोय? सांग मला. मिकी काही नाहीये ग, खरंच काही नाहीये. नाही, सांग यार दादू. तू माझा फोन देतेस की नाही? नाही मिळणार.
हे बघ मिकी, जर तू मला माझा फोन दिला नाहीस तर मी तुझं नाव आतूला जाऊन सांगतोय. जा पण बाहेर यायला हवं. अशी का वागतेय? अशी का वागते आज चिन्मयी? या दोघींचं नक्कीच काहीतरी बिनसलंय. ए चिका, आज चल, ताईने बोलवलंय. चल. मी नाही येते, जा तिला जाऊन सांग. जा. ही का हट्ट फक्त वीणाच करू शकते का? तिला सांग तूच बाहेर ये. जा. तिच्या पायाला लागलंय ना, दुखतंय तिला, म्हणून तुला आत बोलवते. चल मग तू जाऊन तिला बाहेर घेऊन ये ना. जा जा, तिला घेऊन ये. जा. ताई, ती ना माहितीये तिला आत यायचं नाहीये ना, आणि ही स्वतःला सालस वगैरे समजते. तिला एवढं सुद्धा लक्षात यायला नको का? मी काल देवळात चालत गेल्यामुळे मला चालणं जड झालं असेल. उर्मी, जा ना तिला घेऊन ये प्लीज. ए चिका, चल आज चल. ती काल देवळात चालत गेली ना, म्हणून तिला आता चालायला जड जाते. तुला आत बोलवलंय, चल लवकर. जड जाणारच ना. मैत्रिणीचं ऐकायला नको, वेळेवर योग्य उत्तर द्यायला नको, मग हे असंच होणार. जा जा, तुझ्या ताईला जाऊन सांग. काय फालतूगिरी आहे तुमची? मी काय बॅडमिंटनचं शटल आहे का? तिकडनं ती, इकडनं तू. तुझा प्रॉब्लेम काय आहे? तू काय येत नाहीये? त्या दोघींचं वाजलंय. दोघी बोलत नाहीयेत एकमेकींची. मग तुमचं तुम्ही बघा ना. मला पण द्या ना. तुम्हाला तर माहिती ना मला चिंच किती आवडते. पण तुझं पथ्याचं आहे ना, तुला नाही चालत ना. चालते थोडीशी. अगं पण तू चिका, थांब ना, दे इकडे. थांब. काय थांब? तुला माहितीये ना मला सुद्धा चिंच किती आवडते. अगं हो, पण त्यात साखर टाकून घे बरं. नाही मला आवडत ती, तुला आवडते. हो मग तू घेऊन ये. जा. मी नाही. तुझा तू जा आणि घेऊन ये. आणि आता काय बाबा, स्वतःचा निर्णय सुद्धा तू स्वतःच घ्यायला लागलेस म्हटल्यावर. ठीक आहे, जाते मी माझं. तू कशाला मदत करशील ना मला. वीणा थांब. नाही ठीक आहे, मी वीणा थांब. तू माझं ऐकलं नाहीस, पण मला तुझं ऐकावंच लागेल बाबा. ती काय म्हणत होती? निर्णय कसला घ्यायचा आहे? काय काय काही नाही बाबा, ती सहज बोलली. नाही पण काहीतरी म्हणाली. तुमचं दोघींचं काहीतरी चाललंय नक्की. चिका, झालं का? हे घे, साखर विरून आणली. ऐक ना चिका, थोडी साखर ना तुझ्या बोलण्यात पण पेर ना. घे घे. पांडुरंगा, या दोघींच्या मैत्रीला कधी कोणाची दृष्ट लागू नये रे बाबा. म्हणा, तू काय ठरवलंयस? माहित नाही. माहित नाही म्हणजे मला कळत नाहीये मी त्या गोष्टीचा एवढा विचार तरी का करते. बघ ना, आपल्याला एखादी गोष्ट करायची नसते तर त्याचा विचार सुद्धा मनात आणायचे नसते, आणि इथे मी आहे. म्हणजे तुझा प्रॉब्लेम काय आहे ग? चिका, अगं माझा प्रॉब्लेम हाच आहे. मला प्रभासच्या प्रस्तावावर नकार द्यायचाय, पण मी तो थेट देत नाहीये, आणि त्यात तू आहेस. मी काय? तू मला विचार करायला भरीस पाडलास दरवेळी. हे बघ, मी फक्त विचार कर म्हटलंय, तुला कळलं ना? अगं वीणा, तुला मगाशी विचारायचं विसरलो. ते भजनी मंडळ आलं होतं आपल्याकडे, त्यांनी तुझा निर्णय विचारला होता. तू काही ठरवलंयस का नाही? नाही काय, ते म्हणत होते की त्यांचा काहीतरी रियाज वगैरे असतो,
जर तो असेल तर तुला जावं लागेल त्या रियाजाला तिथे. तेव्हा त्यांना लवकर कळव, हो नाही. बाबा, तुमचा नंबर कदाचित वाढला असेल. आपण उद्या डॉक्टरकडे जाऊया. आणि तसं काही नसेल तर ऑफिसमध्ये कोणाला तरी सांगते काचा दुरुस्त करून घेऊन यायला. चष्म्यांच्या काचांसारखं असाच माणसांचं भूतकाळ सुद्धा दुरुस्त करता आला असता तर, तुटलेली नाती सुद्धा दुरुस्त करता आली असती तर. शैली, तू हे सगळं कशाबद्दल बोलतेस? बाबा, तुमच्यातला आणि माझ्यातला संवाद खूप सरळ आणि स्वच्छ आहे. त्यामुळे मी न सांगता तुम्हाला कळत असेल ना मला काय म्हणायचंय. त्यामुळे माझा निर्णय मी काहीही न सांगता तुम्हाला समजला असेलच. मी तुला एवढंच सांगेन, माणसं वाईट नसतात. वाईट असते ती परिस्थिती. मला असं वाटतं तू एकदा मोकळेपणाने मनोहरशी बोल. प्रभास, काय झालंय? काय झालंय? कॅश, हाऊ इनसेन्सिबल. अगं प्रभास, तर असे का आवडतेस तू? तू अशी झटका आल्यासारखं का वागतेस ग? झटका आल्यासारखी मी वागतेय की हा वागतोय? ती मुलगी येणार नाहीये हे माहिती असून सुद्धा तो तिची वाट का बघतोय? कॅश, प्लीज. हे बघ, तुला मला चेअरअप करायचं नसेल ना तर नको करूस, पण प्लीज नेगेटिव्ह बोलू नकोस. नेगेटिव्ह नाही, प्रॅक्टिकल बोलतीये मी. आणि तुझी केअर आहे ना म्हणून बोलतीये. आज रिहर्सल मध्ये तुझं लक्ष नव्हतं म्हणून अजय शांतपणे घरी निघून गेला. तू नोटीस केलं नसशीलच ना. मे बी उद्या खा खा किंवा उभा डोसा निघून जातील आणि अंकल सुद्धा निघून जाईल. मग तू एक तास शांतपणे त्याची वाट बघत बस. ओके? हा अजय, बोल. व्हॉट? ऍक्सिडेंट? अजय अजय अजय, तू बरा आहेस ना? तू कुठे आहेस? आणि स्पीकरवर टाक. अजय अजय अजय, कुठे आहेस तू? आम्ही पोहोचतोय तिथे. हो हो, चला आपण सगळे जाऊ. प्रभास, गाईस, रिलॅक्स. ज्या माणसाच्या चुकीमुळे ऍक्सिडेंट झाला तोच मला हॉस्पिटलला घेऊन आलाय. ओके, डॉक्टरांनी बँडेजेस वगैरे पण बांधले आणि आता मी घरी सुद्धा आलोय. सो डोंट वरी, आय विल बी फाईन. ठीक आहे, आम्ही घरी येतो मग. हो, सगळे येतो. चल, पोहोचलो आम्ही तिथे. प्रभास, गाईस, ऐका. अरे वेडे आहात का तुम्ही? मी ॲज आय सेड, मी ओके आहे. ओके, आय रिअली नीड टू रिलॅक्स. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. डोंट वरी, आपण उद्या भेटू. बट फॉर नाव, बाय. ओके? कमी येत ये रे. बायको एका गाण्यात जितक्या लाईन बोलणार तेवढे बंडल फेकणार आपण. तुम्हाला माझ्या प्रेमाची किंमत नाही कळली, पण आपण बायकोच्या गाण्याची किंमत देणार. आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. विणा फक्त देवळात भजन कीर्तन आरती गाते. ती पैशांसाठी गात नाही. त्यामुळे उचल पैसे आणि ठेव तुझ्याकडे. अरे काय करतेस तू?
अहो दारात आलेल्या लक्ष्मीचं औक्षण करून तिला घरात घेतात, तुम्ही तर तोंडावर दार बंद करताय. रजनी, अगं चांगल्या मार्गाने आलेल्या पैशांना लक्ष्मीच्या पावलाने पैसे आले असं म्हणतात, पण अशा पद्धतीने आलेल्या पैशांना स्वीकारणं पाप आहे. अशा पैशांकडे पाहत नाही आपण. हो पण जरा स्वयंपाकघरात खूप कामं बाकी आहे, ती आटोपा दे जा. माझ्या मेलीचं ना नशीबच फुटकं. ओ सासरे बुवा, तुम्हाला नको असतील पैसे मान्य आहे आपल्याला, पण तुमच्या पोरीचा विचार करा. बिचारी ठरलेल्या 3 ड्रेसमध्ये फिरत असते. जरा विचार करा. 2 गाणे बोलून 4 पैसे कमवले आणि 6 नवीन ड्रेस घेतले तर किती सुंदर दिसेल माझी बायको. बरोबर ना बायको? किशा, ते पैसे उचल आणि चालता हो.